अब्दुल्ला जी, शंभूराज शामियाने में नहीं है तो कहाँ गए? हुजूर मैं भी वही सोच रहा हूँ कि कहाँ गए। अरे मेरे सोने के पिंजरे का पंछी निकल गया। क्या खुदा! हुजूर ऐसा कैसे जाएगा? अरे बेवकूफ, तो मेरी शक्ल क्या देख रहे हो? जाओ जाकर ढूंढो उसे और अगली चौकियों पर खबर करो कि कोई भी बाहर नहीं निकलने पाए। जी हुजूर। मास्टर सरदार। जी हुजूर। यहाँ कोई खत खलीता देखो, कोई बाहर आए क्या? जल्दी करो, देखो क्या हो रहा है, भागो। युवराज, खरं बघितलं तर माझ्या बरोबर यायला पाहिजे तुम्ही. नाही बहिर्जी काका, अहो सगळं कसं जुळून आलंय. असा योग परत येणार नाही. त्याची कल्पना आहे आम्हाला बहिर्जी काका. तुम्ही केलेलं धाडस फार मोठं आहे. बक्षीस पात्र आहात तुम्ही त्यासाठी. बक्षीस आता एकाच गोष्टीच, माझ्या बरोबर गड चढताना महाराजांनी तुम्हासनी बघावं. बहिर्जी काका, त्याला वेळ आहे अजून. आता तुम्ही निघा. वडीलधारे आहेत बहिर्जी काका. त्यांनी स्वराज्यासाठी केवढा त्याग केला. ऐकावं त्यांचं. आम्ही कोणाचंच ऐकणार नाही. दादासाहेब पुन्हा मागाल, पण अशी संधी परत मिळणार नाही. अक्कासाहेब, आम्ही तलवारीनं केवळ गनीम कापत नाही तर तलवारीच्या जोरावर वाट सुद्धा बनवतो. विचार करा दादासाहेब, ही संधी गमावू नका. गमावायची एवढी एकच गोष्ट बाकी होती, तीही गमावली. पुढचं पुढे बघू. अक्कासाहेब, तुम्ही बहिर्जी काकांसोबत निघता आहात. आत्ता स्वराज्यात परत जा. होय अक्कासाहेब, तुम्ही तर चला माझ्या बरोबर. अक्कासाहेब, एवढं तरी आमचं म्हणणं ऐका. एवढी एक इच्छा पूर्ण कर. तुम्ही जर छावणीतून बाहेर पडला तर आम्ही निर्धास्त राहू. वेळ परिस्थिती समजून घ्या अक्कासाहेब. युवराज, आलोच मी. युवराज, युवराज, युवराज. आओ आओ रायप्पा, हमारे युवराज कहाँ है? युवराज असतील इथंच. या बी त्यासनीच बघायला आलो होतो. काय सांगायचंय त्यासनी? कुठे आहेत आमचं धनी? अरे हम भी तुमसे यही पूछ रहे हैं, वो क्या है? शंभूराजांसोबत सावलीसारखा असतोच ना तू, आणि आम्हाला विचारतोस कुठे आहेत युवराज? हा, का सोंग करायलायस? आय ओ. अरे पकड़ो इसे. अक्कासाहेब, काय करताय? निघताय ना बहिर्जी काकांबरोबर? अक्कासाहेब ऐका, आमचा हात जोडतो तुम्हाला. आमचा भाऊ एक जिद्दी तर आम्ही 7 जिद्दी आहोत. आता गेलो तर तुमच्या बरोबरच. क्या हुआ? मिला? मेरे सामने क्यों खड़े हो? जाओ जाकर ढूंढो उसे. युवराज, युवराज, मला असं वाटतं की दिलेर खानाला सुगावा लागलाय. दादासाहेब, प्रत्येक क्षण महत्वाचा. निघूया. आमचा निर्णय ठाम आहे. दादासाहेब, यावेळी आमचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्ही थोडे हेकेखोर झाला आहात. आमची कोणतीही गोष्ट ऐकत नाही. अक्कासाहेब, घरी असतो तर नक्की तुमचं ऐकलं असतं, पण हे रणांगण आहे. इथे आमचं ऐकावं लागेल तुम्हाला. ऐका अक्कासाहेब, बहिर्जी काकांसोबत गेला तर सुखरूप पोचाल स्वराज्यात. आम्ही सुखरूप, आणि तुम्ही आमच्या सुखाचा विचार का करता आहात? करणार. त्याआधी करत होतो आणि इथून पुढेही करणार. अक्कासाहेब, अशानं पायगुंता वाढेल आमचा, आणि दिलेर खानाला तेच हवंय. अक्कासाहेब, नका आमची मजबुरी बनू. तुम्ही आमच्या काळजीपोटी इथपर आलात हेच खूप झालं. दादासाहेब, बाण नकळत सुटला तरी रक्त येतच. शब्द ओठातून सहज बाहेर पडले तरी माणूस दुखावतोच. तुमचा स्वभाव हा असा तापट.
मनात काही नसतं तुमच्या, पण रागाच्या भरात काही बोललात तर राळ्याचा पर्वत व्हायचा. अक्कासाहेब आम्ही सावध राहू. आम्ही सावध करू, मग तुम्ही सावध राहा. अक्कासाहेब आमच्यासाठी तुमचे हाल का? बहिणीने भावाला मदत केली तर हाल कसे होते? अक्कासाहेब आम्ही राणूऐवजी तुमचा जर मोठा भाऊ असतो तर गेलो असतो तुम्हाला सोडून. आजपासून तुम्ही आम्हाला तुमचा मोठा भाऊ समजा. अक्कासाहेब तुम्ही गेलात तर आबासाहेबांना तेवढाच दिलासा मिळेल. आम्ही तुमच्या सोबत थांबलो तर त्यांना जास्त दिलासा मिळेल. युवराज, गलका वाढत चाललाय, काय करताय? बहिर्जी काका, आमच्या आऊसाहेब आम्हाला सांगायच्या, तुम्ही एका माणसाचं सैन्य आहात. एक ना एक दिवस तुम्हाला बादशाहीचा नक्षा उतरवायचा आहे. आणि आबासाहेबांनी तर सांगितलंय, शहजाद्याच्या महत्वाकांक्षेला हवा द्या, त्यालाच फोडा आणि गडावर घेऊन या. आम्ही तेच करतो आहोत. तुम्ही निघा आणि आबासाहेबांना आमचा सांगावा द्या. उत्तर दिग्विजय केल्याशिवाय हा संभाजी स्वराज्यात पाय ठेवणार नाही. काहीतरी गडबड झाली दिसतं. निघा. युवराज, आधी जल्दी बताओ, कहाँ पर है तुम्हारे युवराज? नाही माहित. ए बाबा, ए कशाला उगा स्वतःची मुंडी छाटून घेतोस? सांग. असतील इथंच कुठंतरी. मतलब तुम नहीं जानते वो कहाँ है? नाही. झूठे मक्कार, मुझसे ज्यादा चालाकी मत करो. जो कुछ मालूम है सच बता दो, नहीं तो यहीं पर ही तुम्हारी गर्दन कलम कर दूंगा. ए खरं सांगतोस का? सांगितलं ना, नाही ठाव तर नाही ठाव. अरे माझं धनी म्हणजे काय गपून ठेवायची गोष्ट आहे वय. तुमने अभी तक मुल्ला अहमद का गुस्सा नहीं देखा. अरे माझ्या धन्याच्या पावलाशिवाय मला काय दिसत नाही. मुझसे डर नहीं लगता तुम्हें? नाही खुद की जान प्यारी नहीं है तुम्हें? नाही. अरे क्यों इतना मरते हो शंभू राजे पर? अरे एकटा नाही, हा येळा मरल म्या. क्या कहा? हा येळा मरल. दायड़ा मरेंगे आप? हाँ? सुना पांडे सरदार, 10 बार मरने के लिए तैयार है ये. चलो फिर कोशिश करते हैं, 10 बार मरेगा ये. अरे मुल्ला साहब, 10 बार मरेगा ना तू? मुल्ला साहब, 10 बार मरेगा. अरे तुला काय आता कानेरीत सांगितलं का? राया म्हणतात मला, राया कळलं? अरे हा येळा मरल म्या माझ्या धन्यासाठी. मुंडकं छाटलं तरी हेच बोलल, हा येळा मरल म्या. तो मारा भी. मुल्ला तुला एकदा सोडून दिला होता, माफ केला होता. माझ्या जीवाभावाच्या माणसांवर तलवारीचा वार करणार असशील तर तुला सोडणार नाही. क्या हुआ शंभूराज, क्यों आग बबूला हो रहा है आप? हा तुमचा मुल्ला जरा जास्तच आगाऊपणा करतोय. त्याने माझ्या जीवाभावाच्या माणसांना तलवार दाखवली, त्याला जहन्नम दाखवल्याशिवाय राहणार नाही. शंभूराज, कोई गलतफहमी हुई है आपको? ये सिपाही देखे आपने? म्हणजे ये सारे सिपाही आपकी हिफाजत के लिए हैं. आप हमारे लिए एक देश कीमती हीरा हैं, कोहे नूर हैं हमारा आप. आपको कुछ जर्रा बराबर भी तकलीफ पहुंचाएगा वो हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे. खान साहब, हाँ युवराज, और रहा इस मुल्ला का सवाल, तो ये आपका दुश्मन नहीं है. इसने आपको देखा नहीं, बेचैन हो उठा, बस इतनी सी बात है. ठीक आहे. केवळ तुमचं प्रेम आहे, दोस्ती आहे म्हणून आम्ही थांबलो, नाहीतर थांबलोच नसतो आम्ही. जी खान साहेब, आम्ही तुम्हाला दिसलो नाही म्हणून तुम्हाला काळजी वाटली की शंका आली? ठाऊक नाही आम्हाला. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी इथून जाण्याचा विचार आमच्या मनात येईल ना, जगातली कुठलीच ताकद आम्हाला अडवू शकणार नाही. तर सांगा या मुलाला, मर्यादा सोडून नकोस. जी बिल्कुल ठीक है. असं आहे ना खान साहेब,
मांजर शिंक्यावरची मडकी खाली पाडू शकतो, पण ती परत ठेवण्याची हैसियत नसते त्याच्यात. सांगा या तुमच्या ताटाखालच्या मांजराला. जी. हुजूर, शंभू राजे का खून बहुत गर्म है. बार बार गर्दन पे तलवारिश रख देते, ले गरम खून. खून कितना भी गर्म हो मुल्ला पांडरे, लेकिन एक बात याद रखना, वो यहाँ पर आया है अपनी मर्जी से, लेकिन आया कहाँ पर है? दिलेर खान की छावनी में. अब वो यहाँ से बाहर कभी नहीं जा सकता. लेकिन हुजूर, मुझे तो शंभू राजे की कोशिश बंद दरवाजे से बाहर निकलने की लग रही है. पूरी जिंदगी गुजर जाएगी उसकी मुल्ला अहमद, लेकिन बाहर जाने का रास्ता कभी नहीं मिलेगा. हुजूर, मेरी एक बात समझ में नहीं आ रही है अब तक. उसे जिंदा क्यों रखा? जी करता है कि उसे इसी वक्त हलाल कर दो. मुल्ला, तुम समझ नहीं रहे हो. मारना बहुत आसान है, उससे कुछ नहीं होगा. मजा तो तब आएगा कि शेर जिंदा रहे, उसे अपनी आजादी का एहसास रहे, ना उसके दांत हों ना नाखून. हुजूर, आपकी ये बात तो मेरी समझ में नहीं आ रही है. इसलिए तुम मुल्ला अहमद हो और हम हैं दिलेर खान. मुल्ला अहमद, तुम समझ नहीं रहे हो. अगर हमने शंभू राजे को मार दिया तो उसके लोग बिगड़ जाएंगे, हम पर हमला करेंगे. हार जीत अलग की बात है. जीतेंगे तो हम, लेकिन जख्मी खाएंगे. और अगर शंभू राजे जिंदा रहे तो वो फौजें इकट्ठा करेंगे, हमारे लिए लड़ेंगे, और उसके बाद शिवाजी राजे का सारा दक्खन हमारा होगा. खासाहेब, तुम्ही तर लय लांबचा विचार केला सर. हुजूर, जीत तो हमारी होगी, ये बात तो सच है. और उसके पहले शंभू राजे भागने में कामयाब हुआ तो तुम दोनों उसी वक्त खत्म. तुम दोनों को चौकन्ना रहना होगा. कड़ी नजर रखो उन पर. और एक बात कान खोलकर सुन लो तुम लोग, जब तक शंभू राजे यहाँ पर हैं, तुम दोनों की सांसें चल रही हैं. अगर शंभू राजे यहाँ से गायब हो गए तो तुम दोनों की सांसें खत्म. त्या मुल्लाची आज काही धडगत नव्हती. वाचला. पण अक्कासाहेब, हा मुल्ला म्हणजे फक्त प्यादा आहे पुढं करण्यासाठी. खर तर दिलेर खानाचा बोलका पोपट आहे. पण दिलेर खानाने ज्या पद्धतीने शोधाशोध केली, ज्या पद्धतीने तो वागला, त्याचे डोळे, त्याचे हावभाव. माफ करा दादासाहेब, पण दिलेर खानाच्या मनात कपट आहे. अक्कासाहेब, ते आम्ही गृहीत धरलेलंच आहे. कपटाशिवाय मोगल सरदार कधी पुरा होतच नाही. एक वेळ कमरेला तलवार लावायला विसरतील, पण मनात कपट ठेवायला विसरणार नाही. एवढं सगळं जाणत असताना, एवढं सगळं माहित असताना इथवर आलात. अक्कासाहेब, ते जरुरी होतं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुठलीच वाट सरळ नसते. प्रत्येक वाट वेडीवाकडी, वळणावळणाची असतेच. आपण फक्त सावधपणे त्या वाटेवरून चालायचं. पण इथे कसा सावधपणा दाखवायचा? एकच गोष्ट करायची, दिलेर खानाच्या मनात कपट आहे हे आपल्याला समजलंय, हे त्याला समजू द्यायचं नाही. म्हणजे त्याने उद्या रायप्पाचं मुंडकं जरी मारलं तरी आपण गप्पच राहायचं. तेवढी हिंमत नाही त्याच्यात. तो आम्हाला चांगलाच ओळखून आहे आणि आम्हीही त्याला ओळखून आहोत. उलट अक्कासाहेब, लहानपणी आम्ही त्याला चारी मुंड्या चीत केलं. शिवाय त्याच्यात आता पूर्वीचा तो जोश राहिलेला नाही. त्याच्या फक्त तलवारीला धार, मनाला नाही. आणि म्हणूनच उत्तर दिग्विजयासाठी आम्ही दिलेर खान नावाची पहिली पायरी निवडली. खरी दादासाहेब, या मोगलांवर आमचा भरवसा नाही. म्हणून आम्हाला असं वाटतं की बहिर्जी काकांबरोबर न जाण्याचा निर्णय चुकला तर नाही ना? मुळीच नाही.
अक्कासाहेब तुम्ही चिंता करू नका. शेकडो तलवारी आणि आमचे दादासाहेब एकटे. भय वाटणार नाही का हो? तुम्ही या म्हणाला. जी महाराज. मग नाही म्हणलं. डोळ्यात काय दिसत होत? डोळ्यात तेज होत, निर्धार होता. आणि आमची वाघीण राणूबाई? त्यांच्या कमरेला कट्यार आणि वागण्या बोलण्यात धार होती. आमची दोन्ही लेकरं अशीच आहेत, आई जगदंबेच्या जळत्या पोतासारखी. पण बहिरजी, तुम्ही आग्रह केला, त्यांना हंबीरराव आलेत म्हणून सांगितलं? सगळं सांगितलं महाराज, सगळं नियोजन सांगितलं आपलं. शेवटी काय म्हणाले? उत्तर दिग्विजय करणार आणि आबासाहेबांच्या चरणी अर्पण करणार. शांत व्हा सुनबाई. मातोश्री, हंबीर मामा युवराजांना घेऊन येतील असं वाटलं होतं आम्हाला, पण नाही आले. आणि ते येतील असं आम्हाला तरी वाटत नाही. असं का बोलताय थोरल्याबाई साहेब? आम्ही खरं तेच बोलतो. आणि आता तर आम्हाला वाटतंय की शंभूराजेंना कधी स्वराज्याची ओढ होती. मातोश्री, माफी असावी, पण आपण तर न बोललेलंच बरं. कारण या सगळ्याच्या मुळाशी आपणच आहात. आपल्या नवऱ्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कधी कळलंच नाही. पण त्या आल्या की धावत रायगडावर. तेव्हा शंभूराजेंनी कृष्णेच्या डोहात उडी घेतल्यानंतर आता डोळ्याला पदर लावून काय उपयोग? आपली माणसं कडेकोट बंदोबस्तात छावणीत जातात, त्यांना तला म्हणतात, पण त्यांचा पाय काही निघत नाही. एवढा कसला राग? आभाळा एवढ्या माणसाचा विचार धुडकावून लावायचा ते? मातोश्री, बरं, त्यांना राहायचंय मोगलांच्या छावणीत, निदान राणूबाईंना तरी पाठवून द्यायचं. ती सासूर वाशी. उद्या जाधवराव येऊन बसले गडावर तर तिकडून फजिती आहेच. काय जबाब द्यायचा? काय उत्तर द्यायचं त्यांना? उत्तर द्यायचं का उत्तर दिग्विजय सांगायचं? थोरल्याबाई साहेब, होईल सगळं ठिकाणी शंभूराजेही येते. जाणारे जाऊन थकले, आता कोण जाणार त्यांना आणायला? धाडसी निर्णय मतलब? दिलेर खानाकडे जाण्याचा. ठरल्याप्रमाणे उत्तर दिग्विजय करून तो दिग्विजय आबासाहेबांच्या पुण्यवंत पायावर अर्पण करायला पुन्हा माघारी येऊ. आबासाहेब, त्यांचा एकच हेतू असणार. कोणता? उत्तर दिग्विजय. आता आम्हीच जाणार. आम्ही जाणार आणि शंभूराजांना घेऊन येणार. नाही नाही महाराज, तुम्ही नाही जाणार. दुसरा पर्याय नाहीये. अहो, आपली तिकडे लेकरं आहेत, त्यांच्या जीवाला धोका आहे. अहो, म्हणून तर हल्ला बी करू शकत नाही. अहो, हकनं कचाट्यात सापडतील त्यांच्या. आम्ही आता हल्ला करणार आणि आम्ही स्वतः गेलो आहोत म्हटल्यावर शंभूराजांनाही नाही म्हणण्याचं धारिष्ट्य होणार नाही. हंबीरराव जी. फौज तयार ठेवा. जी. हुकूम सोडा. जी. आदेश. फुलस्वार पुढे पाठवा. जी. उद्या सूर्यास्त अगोदर आम्ही शंभूराजे आणि राणूबाई दोघांनाही घेऊन गड चढणार. हरा हरा महाराज.